एका अपघाताचीच बातमी आहे। रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीतील केमिकल कंपनीत स्फोट झालाय। डॉक्टर खान केमिकल्स असे या कंपनीचं नाव आहे। या स्फोटात 9 कामगार होरपळले असून 5 जण गंभीर जखमी झालेत। जखमी कामगारांना तातडीनं लोटे इथल्या परशुराम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। त्यामुळे लोटे औद्योगिक वसाहतीतल्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। राकेश गुडेकर आपल्या सोबत या संदर्भात बोलण्यासाठी आहेत। राकेश, लोटेमध्ये केमिकल कंपन्यांच्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न कायमच चर्चेला गेलेला आहे। यापूर्वी सुद्धा असे अनेक मोठे अपघात झालेले आहेत, तरी सुद्धा यातून यंत्रणा काही धडा घेताना दिसत नाही। पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती होते। निश्चितच विनोद सर, आपण जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कारण आपण जर पाहायला गेलं तर या लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये वारंवार अपघाताच्या घटना ज्या आहेत त्या घडत असतात आणि त्यामध्ये काही कामगारांचा यापूर्वी जीव देखील गेलेला आहे। आणि आज देखील अशीच काहीशी घटना घडलेली आहे। लोटे औद्योगिक वसाहतीतील जी डॉक्टर खान केमिकल कंपनी आहे, या कंपनीमध्ये दुपारी 2:15च्या सुमारास अचानक मोठा स्फोट झाला आणि या स्फोटानंतर लागलेल्या आगीत जवळपास 9 कामगार हे जखमी झालेले आहेत, ते होरपळलेले आहेत आणि यातील जवळपास 4 ते 5 कामगार जे आहेत ते गंभीररित्या जखमी आहेत आणि त्यांना अधिक उपचारासाठी इतर हॉस्पिटलमध्ये देखील हलवण्यात आलेला आहे। हा सुरुवातीला स्फोट झाल्यानंतर इतर आजूबाजूच्या कंपन्या देखील आहेत, त्या देखील हादरलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर अग्निशमन यंत्रणा असेल किंवा पोलीस असेल सर्वच या ठिकाणी दाखल झाले होते आणि जखमी जे आहेत त्या जखमींना सुरुवातीला आपण जर पाहायला गेलं तर सुरुवातीला परशुराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर त्यातील जे गंभीर जखमी होते त्यांना अधिक उपचारासाठी चिपळूणमधील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेले आहे। पण एकूणच जर आपण पाहायला गेलं तर वारंवार अशा घटना ज्या आहेत त्या लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये घडत असतात। यापूर्वी देखील अशा घटना घडलेल्या आहेत आणि त्यामुळे काही कामगारांचा हकनात जीव देखील गेलेला आहे। मात्र वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो देखील ऐरणीवर आलेला आहे। आता देखील ही अशीच दुर्घटना घडलेली आहे। नेमका हा स्फोट जो आहे तो कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। मात्र स्पार्किंग होऊन रिॲक्टरचा स्फोट झाला असल्याची माहिती जी आहे प्राथमिक ही सध्या मिळत आहे आणि एकापाठोपाठ जवळपास 1 ते 2 स्फोट जे आहेत ते या ठिकाणी झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती स्थानिकांकडून मिळत आहे। पण एकूणच सध्या जर आपण पाहायला गेलं तर 9 कामगार होरपळले असून जवळपास त्यातील 4 ते 5 कामगार हे गंभीर जखमी आहेत आणि त्यातील त्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पण कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। सर, जखमींवर उपचार सुरू आहेत आणि कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा या निमित्तानं ऐरणीवर आलाय। आपण आशा करूया की यावर आता स्थानिक प्रशासन काहीतरी पावलं उचलेल।